या संदर्भातली घ्यायची आहे। मात्र आतापर्यंत काय युक्तिवाद झाला त्यावर एक नजर टाकूयात। कोकाटेंना सोमवारपर्यंत दिलासा द्या अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली आहे। अर्ज करताना 12 महिन्यांपूर्वीच्या उत्पन्नाची माहिती त्यांनी सादर केली आहे। 1994 ला अलॉटमेंट लेटर म्हाडाने दिल्याची देखील माहिती कोर्टासमोर ठेवण्यात आली आहे। तुमचं उत्पन्न वाढलं तर घर नाकारलं जाईल असला कुठलाही नियम नव्हता असं देखील कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलंय। आणि घराचा ताबा मिळवण्यासाठी वेळ लागला असा देखील युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडल्याचं पाहायला मिळत आहे। तर तुमचं उत्पन्न सारखंच राहणार नाही, त्यामुळे आर्थिक निकष बदललेला आहे असं देखील कोकाटेंच्या वकिलांकडून म्हणण्यात आलंय। वार्षिक मिळकत 1989 ते 94 पर्यंत समान धरावं असं देखील सांगितलं नव्हतं। यासाठी 2 वर्षांची शिक्षा कशी होऊ शकते असा प्रश्न त्यांनी विचारला। कोकाटेंच्या वार्षिक तर कोर्टाच्या निकालात कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। आपण पाहतोय कोकाटेंच्या वकिलांनी कोकाटेंची बाजू अतिशय ठामपणे लावून धरलेली आहे आणि कोर्टाच्या निकालाबाबत कोकाटेंच्या वकिलांकडून मी कोणाच्या संमतीशिवाय खोटे पुरावे दिलेले नाहीत असं देखील त्यांनी म्हटलंय। मी खोटी सही केलेली नाही असं देखील कोकाटेंनी म्हटल्याचं त्यांनी युक्तिवाद केलाय। माझ्या हस्ताक्षरात कागदपत्र सादर केलेली होती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।